रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 41.13% पाणीसाठा शिल्लक आहे। 14 गावातील 1938 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईत भर पडली आहे। 2.88 दशलक्ष घनमीटर पाणी घटल्याचा अहवाल आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। नातूवाडी, गडनदी, अर्जुना धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम झाला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 41.13% एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या कोकणात तापमानामध्ये वाढ होते आहे आणि त्याचा परिणाम सध्या धरण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आहे। आपण सध्या रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की या शीळ धरणाचं पाणी सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात या पाण्याचं बाष्पीभवन होताना पाहायला मिळतं आहे। खास करून नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या धरणातील पाणीसाठ्यावरती याचा मोठा परिणाम झालेला आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईमध्ये भर पडताना पाहायला मिळते आहे। जिल्ह्याचा विचार केला तर 97.23 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा सध्या धरणामध्ये शिल्लक आहे। जर एकंदरीतच बघितलं तर सध्या तापमानाचा पारा हा वाढतो आहे आणि त्याचा परिणाम धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावरती झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।